नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे द ग्रँड लिगसी रिसॉर्ट अँड स्पा जे की महाबळेश्वरमध्ये आहे. तुम्ही मागं बघू शकताय. सो चला आता तुम्हाला रूम टूर देतो पहिला. चला आता तुम्हाला रूम टूर देतो. ही अशी एंट्री आहे. इथं छोटासा असा सिटिंग एरिया आहे विथ गार्डन व्ह्यू. व्हॅली व्ह्यूवाले खाली आहेत, ते पण नंतर एक्सप्लोअर करूया. आणि समोरच सिटिंग एरिया देखील आहे. तिथे माउंटेन्स आहेत, माउंटेन व्ह्यू आहे ते. वाव सो हे असं वायफायवालं कार्डवालं लॉक आणि इथं असा मोठाच्या मोठा बेड आहे. इट्स कम्फी. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट केटल, टी, कॉफी, दिस इज इम्पॉर्टंट. त्यानंतर टी व्ही सोनीचा आहे. कोण गेस्ट आले तर त्यांच्याशी गप्पा मारायला छोटासा सोफा. आणि इथे यांचं मेनू कार्ड पण आहे. यांचा कॉम्प्लिमेंटरी डिनर आम्ही बुक केलेला आहे. सो डिनर तुम्हाला लवकरच बघायला मिळेल रात्री. त्यानंतर इथं असा छोटासा स्टोरेज विथ एक्स्ट्रा पिलो आणि इथं लॉकर. हो चालू आहे. ड्रॉवर, खाली बॅग्स ठेवायला. आणि हे मिरर थोडंसं खूपच कंजेस्टेड करून टाकलं आहे. ह्याला असं फिरवायला पाहिजे असं, पण ह्या लाईटचं काय करायचं. तिकडे सो लावायची. असं उभं राहायचं आणि थोपायचं, ते तुमचं काम आहे, आमचं काय नाही आहे. त्यानंतर इथं चप्पल आहे आणि हे छोटंसं क्यूटचं टॉयलेट आहे. ते सोबतच आम्हाला भरपूर साऱ्या टॉयलेटरीज मिळाल्या आहेत. मॉइश्चरायझर, शॅम्पू, कंडिशनर, शॉवर जेल, कैप, ब्रश. और इसका इस्तेमाल कौन करेगा. स्टॉप इट, हेअर ड्राय. या कारण काही ते स्विमिंग पूल आहे त्यामुळे हेअर ड्रायर लागणार. एक्स्ट्रा टॉवेल्स. सो छोटंसं आहे पण ठीकठाक आहे, नॉट बॅड. सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन की या रूमचं भाडं किती आहे. सो मी याचे 7,000 रुपये पे केलेत, ज्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी डिनर, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे. पण एक गोष्ट नोट करण्यासारखी आहे की हे फक्त प्युअर व्हेज आहे. सो नॉनव्हेजवाल्यांसाठी थोडीशी नाखुशी आहे. सो पहिल्यांदा मी व्हेज बुफे खाणार आहे हॉटेलचा. आणि इथे त्यांच्या भरपूर प्रकारचे रूम्स आहेत. ही टेंटवाली रूम आहे. अशा 4-5 प्रकारचे वेगवेगळे आहेत. टेंटवाली रूम विथ गार्डन व्ह्यू आहे, अशीच टेंटवाली विथ माउंटेन व्ह्यू आहे. सो याच ब्लॉगमध्ये तुम्हाला हे पूर्ण रिसॉर्ट मी एक्सप्लोर करून दाखवणार आहे. कुठं कसल्या रूम आहेत, आपल्याला काय गायडन्स मिळतो का बघूया. सो चला स्टे ट्यून्ड. सो इकडे आहे रिसेप्शन आणि वर आहे स्विमिंग पूल. सो चला वर जाऊया. लेट्स सी हाऊ इज द स्विमिंग पूल. 6 वाजता बंद होते म्हटले त्याने, आता वाजलेत 5:45. सो चला आता स्विमिंग पूल दाखवतो. मार्चसारख्या उन्हाळ्यात येऊनसुद्धा पाणी अजिबात गरम नव्हतं. बहुतेक इथं उन्हाळा पडतच नाही, म्हणूनच थंड पाण्याची मजा घेत फुल्लान धमाल केली. आमच्या जलपरी निवांत पाण्यात डुंबत होत्या, पण लास्टला खूपच थंडी वाजायला लागली, म्हणून पटकन बाहेर आलो आणि डोकं पहिला सुकवायला चालू केलं. खूपच गार होतं वातावरण. कुछ कहना चाहोगे, कुछ ऍड करना चाहोगे. थंड पाण्यात खेळून गारठून गेलो होतो, म्हणून आता मस्तपैकी गरमागरम कॉफी पिऊया म्हटलं. सो रूममध्ये केटल होतीच. सो झटपट पटापट कॉफी बनवून आम्ही या व्ह्यूची मजा घेत इथं बेंचवर बसलो होतो. धावपळीच्या जीवनात एक दिवस ब्रेक तो बनता है ना बॉस. म्हणूनच ॲम्बियन्स आणि या सुंदर अशा सनसेटची मजा घेत आम्ही तिथे कॉफी पिली, थोडीशी रेस्ट घेतली आणि त्यानंतर टाईम होता डिनरचा. सो इथे आम्ही कॉम्प्लिमेंटरी डिनर बुक केला होता. आत्तापर्यंत मी कधीच कॉम्प्लिमेंटरी डिनर ट्राय केला नव्हता. सो यासाठी मी खूपच एक्सायटेड होतो. आणि रात्री रिसॉर्ट खूपच छान दिसत होता. सगळीकडे अशा ॲम्बियंट लाईट, मोठे मोठे झुंबर्स. रात्रीचे हे रिसॉर्ट खूपच सुदिंग इफेक्ट देतात. नाईट व्ह्यूमध्ये स्विमिंग पूल आणि साईडचा ॲम्बियन्स पण खूपच छान दिसत होता. आणि याला लागूनच डायनिंग एरिया होता. स्विमिंग पूलमध्ये खेळून भूक लागली होती. सो डायनिंगसाठी सर्वात पहिला एंट्री आमचीच होती. स्टार्टरमध्ये सर्वात पहिला मी घेतलं टोमॅटो सूप. या थंड वातावरणामुळे आणि स्विमिंग पूलमध्ये खेळल्यामुळे डोकं गच्च झालं होतं. मी घेतलं टोमॅटो सूप, रुचिराने घेतलं होतं मंचाव सूप. मला तर टोमॅटो सूप आवडलं, मंचाव मला एवढं काय आवडत नाही. पण बबलूने स्टार्टरला स्किप करून टाकलं. त्याचं फोकस मेन कोर्सवर होतं, कारण का सबसे ज़्यादा पैसा वही पे तो वसूल होगा. मी सुरू केलं सॅलडपासून. इथे 3 प्रकारचे सॅलड होते, रशियन, चायनीज आणि आपलं रेग्युलर प्लेन. रशियनमध्ये दह्याच्या ऐवजी मेयोनीज होतं आणि चायनीजमध्ये खूपच सोया सॉस वगैरे वाटत होते. भाजीमध्ये होतं आलू टिक्का आणि पनीर मखनी. रोटीमध्ये बटर रोटी, कुलचा नान, सर्व काही ऑप्शन्स होते.
आणि बाहेर ठेवून रोटीज गार होऊ नयेत म्हणून गरम गरमच सर्व करत होते ते. आणि करीमध्ये होती थाय करी. ही काय मला वेगळीच वाटली. जरा जरा फिश करीसारखी वाटत होती. ती काय मला एवढी खास वाटली नाही. आणि स्वीटमध्ये होतं रेड चीज केक, गाजर हलवा आणि स्टार्टर खूपच युनिक होतं, चीझी पनीर बॉल, ज्यावर मी खूपच दणका दिला. आणि लास्टला डेझर्टमध्ये होतं बटरस्कॉच आईस्क्रीम. सो डिनरवर फुल ऑन ताव मारून आणि लास्टला चॉकलेटवाली बडीशोप खाऊन आम्ही रूमवर परतलो. आणि थंडी इतकी होती की ब्लँकेट घेऊन पटकन झोपून टाकलो. सो हाय गुड मॉर्निंग गाईज. इट्स नेक्स्ट डे. सकाळी झाले मस्तपैकी आवरून मी चाललो आहे आता नाश्ता करायला. चला माझ्यासोबत तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट दाखवतो. लेट्स एक्सप्लोअर. त्याच डायनिंग हॉलमध्ये ब्रेकफास्ट बुफे रेडी होता. याचं टायमिंग होतं 8 ते 11. आणि ब्रेकफास्टमध्ये भरपूर व्हरायटी होती. स्टार्टला होतं कॉर्नफ्लेक्स, ते पण 2 प्रकारचे, 2 प्रकारचे ज्युसेस, 3 प्रकारचे फ्रूट्स, त्यानंतर मिसळ, पोहे, इडली सांबार, डोसा आणि कॉफीसोबत खायला 2-3 प्रकारचे क्रोसॉन्ट पण होते. आणि ब्रेड बटर जाम तर कॉमनच आहे. टोस्टरमध्ये तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही त्याला क्रिस्पी करू शकताय. डायनिंग पण खूपच कम्फी आणि स्पेशियस होतं. सो फ्रेंड्स, इथं ब्रेकफास्ट आम्ही घेतलेला आहे. तेवढंच चूज करून घेतलं, इकडं वेगळं तिकडं वेगळं, पोहे, मिसळ आणि मी घेतलं आहे आलू पराठा. सो चला टेस्ट करूया. सो इकडं आहे रिसेप्शन आणि रिसेप्शनपासून रूमकडे जाताना इथं छोटासा किड्स प्ले एरिया आहे. सो चला आता तुम्हाला शॉर्टमध्ये थोडंसं स्पा आणि एक हॉल आहे जिथं संध्याकाळी प्रोग्राम्स वगैरे झाले होते, सिंगिंग अँड डान्स, ते बघूया. दिस इज वेलनेस अँड स्पा. सध्या बंद आहे. सिंगिंग अँड डान्स बघूया काय इथं. ओ, रूम तर छान आहे. कॅमेरामॅन नवीन साईड. सो ही सिंगिंग कराओके DJ नाईटवाली रूम आहे. इथं मस्तपैकी तुम्ही ग्रुपने येऊन कराओकेमध्ये सिंगिंग वगैरे करू शकता. मोठे मोठे स्पीकर्स आहेत, पार्टी टाईप लाईट्स आहेत आणि इथूनच आपल्या रूमकडे जायला शॉर्टकट आहे. चला तुम्हाला व्हॅली व्ह्यू पण दाखवतो, दाखवायचं राहिले काल. हा आहे लॉन व्ह्यू आणि इथूनच खाली गेल्यावर व्हॅली व्ह्यू पण आहे. सो चला तर व्हॅली व्ह्यूच्या रूम्स बघूया. ह्या पण अशाच टेंट टाईप आहेत. आणि व्हॅली व्ह्यूला काही व्ह्यूच नाही आहे. बरं झालं व्हॅली व्ह्यू घेतला नाही. काही दिसतच नाही. त्यापेक्षा लॉन व्ह्यू चांगला होता. सेमच रूम्स आहेत. सो चला आता मस्तपैकी ब्रेकफास्ट झाला आहे. आता रिसॉर्टची टूर घेऊया. हे इकडे डायनिंग आहे आणि डायनिंगपासून असा इकडं फ्लायओव्हर आहे, खाली रोड आहे. सो चला तिकडं एक्सप्लोअर करूया काय काय आहे. तिकडं ग्रँड क्लासिक आर्ट गॅलरी आणि जिम आहे. इकडं थोड्याशा रूम वेगळ्या आहेत, तिकडं थोड्याशा रूम जरा प्रीमियम वाटायला ह्या नावानुसारच. रात्री येणार होतो पण कंटाळा खूप आला होता त्यामुळे झोपलो. रात्री ॲम्बियन्स छान होता यांचा. सर्वंट क्वार्टर्स आहेत वाटतं. खाली बघूया. इथं विंडोज बघा किती मोठे आहेत आणि आम्हाला एकदम छोट्या छोट्या विंडोज होत्या कारण का ते बजेटवाली होती. ही जरा कॉस्टली असणार आहे. फिटनेस सेंटर विच इज क्लोज्ड. छोटीशी जिम आहे. छोटीशी जिम आहे पण सध्या बंद आहे, कोणी येत पण नसणार आहे. सो चला का खाली जायचं. चला लिफ्टचा वापर करूया. पार्किंग सेक्शनमध्ये इथं गाडी पार्क आहे. इथे थोडेफार शॉपिंगचे ऑप्शन्स आहेत. आणि ही अशी इथून एंट्री आहे. तिथे थोडेफार गेम्स आहेत. गेम्सचे पण टायमिंग होते भरपूर काय काय, पण आम्हाला वेळच भेटला नाही. नेक्स्ट टाईम. सो इथं पूर्ण लेआउट दिला आहे हॉटेलचा कसा आहे ते. सध्या आपण इथं आहे आणि आमची रूम इथं आहे, व्हीनस आणि अर्थ. हे लॉन व्ह्यू, हे व्हॅली व्ह्यू, हा इथं स्विमिंग पूल, डायनिंग, रिसेप्शन, स्पा, सगळ्या ग्रँडवाल्या रूम इथं आहेत जिथनं आत्ता आलो आपण. हा टोटल एरिया किती आहे रिसॉर्टचा? 3.5 एकर. लास्टला चेकआउट करून जाताना त्यांनी 2 गुडीज पण दिल्या होत्या, ज्यामध्ये वॉटर बॉटल आणि छोट्या कुकीज होत्या. सो या रिसॉर्टचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि हे मी ऑनलाईन अगोडावरून बुक केलं होतं. तुम्ही पण प्राईस चेक करू शकता आणि सीझन ऑफ सीझन प्राईस वर खाली होतात. सध्या स्ट्रॉबेरीचा सीझन होता त्यामुळे हा या पीक रेट आहे यांचा. ऑफ सीझन पावसाळ्यामध्ये किंवा थंडीत कधीतरी कमी होत असतील, तुम्ही चेक करू शकताय. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.